आपण आता एका आर्टिस्टकडे जाणार आहोत बरं का. आणि हा जो आर्टिस्ट आहे पुन्हा जसा आपल्या लातूरचाच आपला कौस्तुभ, तसा अगदी आपल्या जवळच्या सोलापूरमधूनच आलेला हा आपला आर्टिस्ट आहे. आणि त्याच्याशी आपण इथं गप्पा मारणार आहोत. तेव्हा मी आपल्या व्यासपीठावरती बोलवणार आहे श्रीयुत शशिकांत धोत्रे यांना. पुन्हा अतिशय तरुण असा एक हा कलाकार आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. या शशिकांत. लॅपटॉप लागणार आहे का? शशिकांत धोत्रे, जसं सरांनी सांगितलं की हे पण ग्रामीण भागातनंच आलेले आहेत आणि ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आर्ट स्कूलमध्ये न गेलेले ते जगविख्यात आर्टिस्ट आहेत. त्यांची खासियत म्हणजे पेन्सिल चित्रात त्यांचं प्रावीण्य आहे. ब्लॅक अँड व्हाईट चित्र तसंच कलर पेन्सिलीत ते आपल्याला आता थोड्या वेळात डेमो पण दाखवणारच आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची चित्र इतकी सुंदर आहेत की ही चित्र का फोटो हे सुद्धा आपल्याला लक्षात येणार नाही, इतकं त्यांचं त्याच्यात प्रावीण्य आहे. विशेष म्हणजे दिल्ली, बंगलोर, दुबई, लंडन व व्हेनिस येथे त्यांची चित्रप्रदर्शनं झाली आहेत. तसंच जागर द ट्रॅव्हलिंग शो हे फिरते चित्रप्रदर्शन देशभरात सुरू आहे आणि 27 प्रमुख शहरांमध्ये ते झालेले आहेत यशस्वीपूर्ण. तर आपण पुन्हा एकदा टाळ्यांनी वेलकम करूया शशिकांत धोत्रे यांना. जोपर्यंत आपलं ही जी व्यवस्था आहे, कारण शशिकांतने आपल्यासाठी त्यांच्या चित्रांची एक झलकसुद्धा आणलेली आहे. तेव्हा या सत्रामध्ये आपण त्यांच्याशी जशा गप्पा मारणार आहोत त्याच्याबरोबर त्याचप्रमाणे त्याच्या चित्रकलेची झलकसुद्धा आपण पाहणार आहोत. त्याच्या चित्रकलेचं जे वैशिष्ट्य आहे ते असं आहे की पेन्सिल आणि कागद किंवा काळा रंग म्हणजे स्केच पेन आणि कागद याचा तो जास्तीत जास्त उपयोग करतो. आणि त्याचं कारणही असं आहे की कागद आणि पेन्सिल यातली जी चित्रकला आहे या चित्रकलेसाठी फार मोठं साहित्य लागत नाही. म्हणजे कॅनव्हास, रंग, ब्रश ह्या गोष्टी जरा खर्चिक आहेत, पण कागद आणि पेन्सिल या गोष्टी काही खर्चिक नाही आहेत. तर त्या सगळ्यावरती त्याची कला ही ती कला कशी निर्माण झाली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आज जगमान्य आर्टिस्ट आहे. तुम्ही जर पाहिलं तर त्याचे जे शोज आहेत ते दुबई, लंडन, व्हेनिस अशा ठिकाणी त्याने त्याच्या चित्रपटांचं प्रदर्शन भरवलेलं आहे. पण हा कुठल्याही आर्ट स्कूलमध्ये गेलेला नाही. म्हणजे आर्ट स्कूलमध्ये जाऊनच खूप मोठा कलाकार होता येतं असं नाही. एक वेगळीच कहाणी, एक वेगळीच तपश्चर्या, एक वेगळाच असा एकलव्य की ज्यानं स्वतःवरती काम केलं, अशी आपल्या सर्वांना स्फूर्ती देणारी अशी ही सगळी शशिकांतची गोष्ट आहे. आणि तुम्ही जर त्याचे पुरस्कार पाहिलेत तर आपल्याकडे दिलेलं आहे बघा. 2009 साली त्याला पहिल्यांदा बॉम्बे आर्ट सोसायटीचा पुरस्कार मिळाला. 2010चा आशादीप पुरस्कार, 2011 इंडिया आर्ट फेस्टिवलचा पुरस्कार, 2013ला महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचा पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्याला त्याच्या या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत मिळालेले आहेत. आणि माझी खात्री आहे की पुढे ही जी यादी आहे ती यादी खूप 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 पुढे वाढत जाणार आहे. मी त्याच्याशी जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा तो म्हणाला की आता हे जे प्रदर्शन ज्याबद्दल आता आपल्याला सुखदाने सांगितलं, जागर द ट्रॅव्हलिंग शो, पुढचं संपूर्ण 1.5 वर्ष शशिकांत त्याचं प्रदर्शन घेऊन म्हणजे त्याची सगळी चित्र घेऊन संपूर्ण भारतभर प्रवास करणार आहे. आणि त्याच्यामध्ये अगदी लडाखपासून ते कन्याकुमारीपर्यंत अशा वेगवेगळ्या शहरांच्या मध्ये तो त्याचा शो हा घेऊन जाणार आहे. त्याच्याबद्दल आपल्याला तो सांगेलच. शशिकांत, आपण गप्पांना सुरुवात करूया. पहिल्यांदा तुझं आमच्या वेदच्या या व्यासपीठावरती खूप स्वागत आहे. आणि तुझ्या समोर खूप सारे विद्यार्थी बसलेले आहेत, पालक बसलेले आहेत, शिक्षक बसलेले आहेत. 3री मध्ये असताना तू काढलेल्या पहिल्या चित्रापासून तुझ्यातल्या चित्रकाराची चित्रकथा ही सुरू होते, नाही का? तर तिथपासूनच आपण सुरुवात करू की तुझं बालपण कसं होतं,
तुला पहिलं चित्र हे तू कसं काढलंस, काय झालं, या सगळ्या गोष्टी जरा आम्हाला सांग. चित्रकलेची सुरुवात मी दुसरीत असताना झाली. 7 वर्षाचा असेन. माझे वडील स्वतः दगडफोड्याचं काम करायचे. दगड फोडायचं काम करायचं. हो हो, दगड फोडायचे. बर. आणि त्यांच्याकडं दगडफोडांच्या व्यतिरिक्त अजून बांधकामं देखील करायचे. बर. बांधकामं करण्यासाठी त्यांच्याकडे काही लेबर असायचे हाताखाली, बिगारी वगैरे. तर ते त्यांच्या हिशोबासाठी म्हणून एक त्यांच्याकडे वही होती. त्यांचं काही फार शिक्षण झालेलं नव्हतं, पहिली वगैरे झालेली होती, परंतु ती हिशोब करण्यापुरतं त्यांना लिहिता यायचं. आणि त्या वहीच्या पहिल्या पानावरती ते मोर काढायचे, कमळ काढायचे. कधी कधी ते बांधकामांचं काम करायचे, तर त्या दगडांवरती मोर, कमळ, बैल, मासे असं वेगवेगळे आकार काढायचे. ते बघून मला चित्र काढावं असं वाटलं. तिथून माझी सुरुवात झाली असं मी म्हणतो. आणि मग तो प्रवास पुढं पुढं म्हणजे पहिलं चित्र काढलंस ते बाबांच्या वहीवरच काढलं, त्यांच्याच वहीवरती पहिल्यांदा चित्र काढलं. आणि त्यांनी जे काढलं होतं तेच काढलंस? हा, तसंच काढायचा प्रयत्न तसंच करायचो, तसाच मोर काढायचा प्रयत्न करायचो, तसंच कमळ काढायचा प्रयत्न करायचो. मला ते चित्र देखील स्पष्ट आठवतं आता. पुढं पुढं मग मी तिसरीत वगैरे गेलो, तर मग शाळेत फळ्यावरती खडू, गुरुजींचे खडू घ्यायचो आणि त्या खडूंनी ते फळ्यावरती बैल, तेव्हा जीप, ट्रका वगैरे असतात, मी ती काही जे जमेल ती चित्र काढायचो. त्याच्यामुळं मार देखील खाल्लेला आहे बऱ्याचदा मी शिक्षकांचा. मार पण खाल्लास त्या हा, खूप वेळा मार खाल्लेला. आणि ती चित्र, आपली चित्र छान झाली आहेत हे कसं काय कळायचं तुला? मला अजून पण वाटत नाही की माझे चित्र छान झालंय. बर बर. मी माझं चित्र पूर्ण करतो तेव्हा असं मला कधीच वाटत नाही की माझं चित्र परिपूर्ण झालंय आणि खूप मला हवं तसं झालंय. त्याच्यात मला काहीतरी कमतरता जाणवतात, किंवा ठीक झालं असलं तरी त्याच्यात अजून छान करण्यासाठी किंवा अजून उत्कृष्ट करण्यासाठी काय करता येईल असं मला अजून देखील वाटत राहतं. ती तेव्हाची जी क्युरियोसिटी होती की मी असं चित्र काढलंय, ह्याच्यात अजून मला काय करता येईल, अजून मला काय करता येईल, तो प्रवास अजून देखील थांबलेला नाही, तो काही संपलेला नाहीये. नाही. पण हा चित्र काढण्याचा ध्यास कसा लागला? म्हणजे काढतच राहायचं, आपलं खडू येऊ दे, आपला फळा येऊ दे, कागद येऊ दे. शाळेतूनच लागलं? शाळेतूनच. मग इतर विषयांच्याकडे शाळेतल्या शिक्षणाच्या दुर्लक्ष झालं का काय? लक्षच नव्हतं. मी नापास झालो 10वीत, गणित आणि इंग्रजी दोन्ही विषयांमध्ये. आणि 10वीपर्यंत देखील मला असं वाटतं की शिक्षकांनी असे ढकललेलंच आहे मला पुढं, याला तर पुढच्या वर्गात ठेवायचं आहे. तर मी शाळेत देखील पाठीमागं बसून चित्र काढत बसायचो. हां, पण वर्षातून 1-2 दिवस मात्र मी शाळेत हिरो असायचो. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि दत्त जयंतीला आमच्याकडे चित्रकला स्पर्धा असायच्या शाळेत, तर तिथं मी हिरो असायचो. 26 जानेवारीला फळ्यावरती झेंडा वगैरे काढायचा, तिथे हिरो असायचो. ते 2-3 दिवस मात्र मी हिरो असायचो. बाकीच्या सगळ्या दिवसांमध्ये मी मार खायलाही पुढेच असायचो. आणि सगळ्या बाबतीत, बाकी अभ्यासात आणि मार्क्स, मगाशी साहेब जसे सगळ्या बाबतीत पुढे होते मी तसं सगळ्या बाबतीत अगदी शेवटच्या रांगेत होतो. पण चित्र काढत होतास? हो, पण चित्र काढायचं. आणि चित्र काढलेली लोकांना आवडत होती? आवडायचे, पण त्याचं एवढं गांभीर्य नव्हतं. म्हणजे माझ्या आईला सुद्धा त्याचं गांभीर्य नव्हतं. कालच एक माझा इंटरव्ह्यू होता सोलापूरमध्ये, मी तिथं देखील सांगितलं. त्यांनी विचारलं होतं की तू किती चित्र काढलीत आत्तापर्यंत. मी म्हटलं मला माहीत देखील नाही, मी हिशोबी केलं नाही एवढी चित्र मी रेखाटनं केली असतील. त्यातली भरपूर चित्र तर माझ्या आईने चुलीत जाळ लावण्यासाठी घातलेली आहेत. तर आणि मला पण त्याचं काही गांभीर्य नव्हतं. म्हणजे मला आनंद घ्यायचा होता, घेतला. आणि त्याच्यानंतर मग त्याचं काय व्हायचं ते मला काही माहीत नाही. बरोबर. ते जाळण्यासाठी उपयोगी आलं ते बरंच आहे, नाही तर कुठेही गेलं असतं ते. बरोबर. म्हणजे एवढं सगळं करत करत एका बाजूने ही शाळा चालली होती, म्हणजे जी काय ढकलगाडी होती ती चालली होती, एका बाजूने चित्रांचा ध्यास सुरू होता. अशा परिस्थितीमध्ये शशिकांतच्या कुटुंबावरती एक आघात झाला आणि सगळी कुटुंबाची घडीच फिसकटली, नाही काय? ते सगळे दिवस कसं होते, ते जगणं कसं होतं? मी तेव्हा 10वीत होतो. 10वीपर्यंत माझे वडील खूप चांगले होते सर्वच अर्थाने. अडाणी आईवडील होते, परंतु त्यांनी मला चित्र काढू नकोस असं कधी म्हटल्याचं आठवत नाही. 10वीत गेलो तेव्हा वडिलांना दारूचं व्यसन लागलं आणि ते इतक्या टोकाला गेलं की त्याचा त्रास मग पूर्ण कुटुंबाला व्हायला लागला.
मला राहायला अगदी 10 बाय 10ची एक खोली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही 8 जण राहायचो, 6 भावंड आणि आईवडील. 13-14 वर्षाच्या नंतर मी घरी झोपल्याचं कधी आठवतच नाही. मंदिर, समाज मंदिर किंवा शाळेच्या पटांगणामध्ये वगैरे जिथं जमेल तिथं जाऊन झोपायचो. तिथं आत्ता नक्कीच एक मिनी पॅलेस बनतोय, पण अगोदर मला जिथं जमेल तिथं जाऊन झोपायचो गावामध्ये. पावसाळा आला की मला खूप भीती वाटायची. पाऊस पडताना शेतकऱ्यांना खूप आनंद व्हायचा की आता पाऊस पडतोय, पण मला खूप भीती आणि खूप वाईट वाटायचं की आता माझ्या घरात पाणी जाते सगळं आणि मला आता माझं काम बंद पडतंय की काय. कारण मी तेव्हा काम देखील करायचो. काम देखील करायचं. हां, मी 10वीत नापास झाल्याच्या नंतर 3 वर्ष ट्रकवरती रेती भरायचं काम करायचो, बिगारी काम. आमच्या इकडेच टाकळी म्हणून एक गाव आहे कर्नाटकामध्ये, तिथं जाऊन रोज सकाळी रेती भरायची आणि मग ते शहरामध्ये जिथे असेल तिकडे जाऊन खाली करायची. असं मी ते सुरू असायचं. पण पाऊस पडला की मग नदीला पाणी यायचं, ते काम बंद पडायचं, ते वेगळं. आणि मग घरात पाणी घुसतंय की काय, आणि ती चिंता वेगळी. बरं. आणि कुटुंबालाही अर्थात ह्या आर्थिक मदतीची गरज होती. खूप गरज होती. या काळातही चित्र काढत होतास? हो, मी माझा मित्र माझ्यासोबतच असतो. आता असेल तू इथे, जेव्हा त्या माझ्या कठीण परिस्थितीतला मित्र लहानपणीचाच, तो ट्रकवरती बसून देखील मी चित्र काढायचो. हा, अच्छा, पण एका ट्रकमध्ये गोष्टीची मला आताही गंमत वाटते की त्या प्रचंड दरिद्रीच्या किंवा हालाकीच्या परिस्थितीत देखील मी खूप मोठी स्वप्न बघायचो. बरं. म्हणजे मी ते ट्रकची रेती भरत असताना, त्याला पुराव्याला माझे मित्र सगळे आहेत बरं का. आता ती रेती भरत असताना देखील म्हणायचो की एक दिवस, पण मी तेव्हा चित्रकार खूप मोठा होईन असं स्वप्न नाही बघायचो. असं म्हणायचो की मी एक दिवस भारतातला सर्वात मोठा फिल्म मेकर असेल, माझी खूप मोठी कंपनी असेल, असं असेल तसं असेल, माझ्याकडं करोडो रुपयाच्या गाड्या असतील. हे काही त्यावेळेसच्या हिशोबाने माझी ती स्वप्न असायची आणि मी बोलून दाखवायचो मित्रांना. ते मित्र हसायचे माझे सगळे. तर पण ते करत असताना देखील तुम्ही म्हणालात की चित्र काढत होतं का, मी ते वाळूच्या ट्रकवरती पाठीमागं बसून देखील ड्रॉइंग करायचो. आणि तेव्हा मला माध्यम माझं पेन्सिल आणि पेपर हे एकच होतं. कारण मला माझ्या गावामध्ये, खूप छोटं गाव आहे माझं, मोहोळ तालुक्यात, सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुका, त्याच्यामध्ये ते शिरापूर. तिथं चित्र काढण्यासाठी म्हणून फक्त एकच माध्यम होतं, पेन्सिल. बस. हां, आणि तेच माध्यमात त्याच्यातच मी माझा छंद पूर्ण, माझी आवड पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचो. आणि तेच आज माझी आयडेंटिटी आहे. आज तुझी ती आयडेंटिटी झाली. आता ना, एका बाजूने तुला चित्रकार बनण्याचं शिक्षण घेण्याची सुद्धा इच्छा होती आणि परिस्थिती तर ही अशी होती, त्याच्यातला हा संघर्ष सुरूच राहिला नाही का? मुंबईत आलास तू मला वाटतं. हो. हां, मग ते पुन्हा 2-3 वर्ष अशी कामं केली आणि ठरवलं की नाही, मला वाटतं की 2000 सालीच, एक्झॅक्ट 2000 साली मला समजलं की चित्रकलेचं शिक्षण मुंबईत जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये वगैरे मिळते आणि तिथं अशी वेगवेगळी माध्यमं वगैरे मिळतात. आमच्या इकडे यल्लादासी नावाचे खूप प्रसिद्ध पेंटर होते, ते फिल्म्सचे पोस्टर वगैरे करायचे. आणि ते पोस्टर्स बघून मला असे वेगवेगळे रंग हाताळावेसे वाटायला लागले. पण हे सगळं शिकायचं आहे. मग ते शिकायचं आहे तर कुठं जायचं आता आपल्याला? तर मग माहिती मिळवली आणि मग जे.जेला जायचं आहे. तर त्याच्यासाठी मग मी पुन्हा मार्चमध्ये एक्सटर्नल परीक्षा देऊन 10वी पास झालो. म्हणजे अगदी शेवटपर्यंत शून्य असणारा माणूस गणित इंग्रजीत पास झालो काटावरती. 11वी-12वी पुन्हा पास झालो आणि 12वीच्या नंतर 2003 जे स्कूल ऑफ आर्ट्सला मी एंट्रन्स एक्झाम दिली. बरं, पुढं तिथे पासही झालो, ॲडमिशन मिळालं. बरं. पण मी मागाशी म्हटलं, माझे वडील दारूच्या पूर्ण आहारी गेलेले होते. बरोबर. आताही मी सगळ्या शब्दात सांगूही शकणार नाही, इतकी वाईट परिस्थिती होते आणि इतका त्रास होता माझ्या कुटुंबाला, वडिलांचा. बरोबर. म्हणजे अगदी खायचं प्यायचं अन्न देखील ते कष्ट करून आणलेलं असायचं, आईनं किंवा मी वगैरे, ते देखील उचलून फेकून द्यायचे बाहेर असं. म्हणजे तर ते सोडून मी मुंबईला गेलो. आणि मग आता तिथं माझं मन अजिबात लागत नव्हतं. साहजिकच मला आईची आठवण यायची, लहान भावंडाची आठवण, मोठा मीच. वडील त्रास देत असतील काय, बरं त्यांना काम मिळत असेल का गावाकडं, मी इथं मुंबईत राहतोय पण त्यांचं कसं. मग जेवढं लक्ष माझं मुंबईत होतं त्याच्या कितीतरी पटीनं माझ्या गावाकडं माझं लक्ष होतं. म्हणजे मी तिथं थांबू शकलो नाही. मला वाटतं 20-25 दिवसात मी परत मुंबई सोडून सोलापूरला परत आलो. आणि सोलापुरापासून ते आत्ता सांगितलेलं माझं शिरापूर गाव, तिथे आलो.
परत कामाला सुरुवात केलीस. हां आणि परत काम म्हणजे पण परत त्याच्यानंतर मी काबाड कष्टाची कामं नाही केली. हां. त्याच्यानंतर हा खूप महत्त्वाचा बदल झाला की जी मला पेन्सिलची चित्र काढायला यायची आणि मी मुंबईला गेल्यानंतर मला समजलं की पेन्सिलने पोर्ट्रेट करून पैसे मिळवता येतात. जहांगीर आर्ट गॅलरीच्या समोर चित्र काढून द्यायचे ते लोक 50 रुपये 100 रुपये घेऊन करून द्यायचे. मी म्हणालो की चला मग आपण सोलापुरात जाऊन असं करावं. बर आणि मी तसं सुरू केलं. बर अगदी 50 रुपयाला 100 रुपयाला एक पोर्ट्रेट करून द्यायचो. बर ती लोकांना आवडायची. बर तसं करत करत मग मी त्यातून थोडे पैसे स्वतःसाठी साठवून ठेवायचो. बाकीचे पैसे आईला घरी मदत म्हणून द्यायचं. करण्यासाठी म्हणून हे सगळं करताना तू मग एक ॲनिमेशनचा डिप्लोमाही केलास नाही का? पुढं हां मग त्यातून काही पैसे साठवले. पुढं ॲनिमेशन शिकायला पुण्याला गेलो. ॲनिमेशन पूर्ण केलं. पूर्णही केलंस ते ॲनिमेशन. आणि मग आता हे झालं सगळं म्हणजे एका तू चित्र काढत होतास, चित्रांचा उपयोग करून उपजीविका सुद्धा करत होतास, बरोबर? एक 2007 साली एक खूप मोठा टर्निंग पॉईंट आला, हां त्याच्याबद्दल सांग. चित्र काढणं हा माझा छंद सुरूच होता. माझं ॲनिमेशन झालेलं होतं पण मी ॲनिमेशन फील्डमध्ये तसा जॉब केला नाही. पण कार्टून्सची ओळख झाली होती ॲनिमेशन केल्यामुळं. त्यामुळं मुंबईत मी लहान मुलांचे रूम्स पेंट करायचो. ती पण खूप छान संकल्पना होती. ज्या मुलाची रूम पेंट करायची आहे त्या मुलाला त्याचे आवडते रंग विचारायचे, कार्टून कॅरेक्टर्स विचारायचे आणि त्या कॅरेक्टर्सच्या सोबत ह्याला त्याच्यामध्ये कंपोज करून त्याचं चित्र काढायचं. तशी रूम पेंट करायची. म्हणजे तू घरामध्ये ह्या रूम पेंटिंगचं रंगकामही केलंय? हां हां. आणि मग ते जवळपास मला वाटतं 9-10 महिने मी तेच काम करायचं. बर अशा 2007 आलं. 2007चा डिसेंबर असेल तो. तेव्हा माझा एक मित्र होता. तो मुंबईत जे स्कूल ऑफ आर्ट्सला आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कॉम्पिटिशनसाठी एक चित्र देण्यासाठी आला होता प्रोफेशनल कॅटेगरीतून. तो मला म्हणाला की नाही सॉरी, त्यानं आधी माझी चित्र बघितली माझ्या रूममध्ये आल्यानंतर आणि तो म्हणाला अरे तू ह्याच्यातलं कोणतंही एक ड्रॉइंग दे, तुला आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचं अवॉर्ड मिळेल किंवा सिलेक्शन तरी होईल. मी म्हटलं हे काय असतं कॉम्पिटिशन? तो म्हणाला असं असं कॉम्पिटिशन्स असतात, त्याच्यात सिलेक्शन झालं की जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये तुझं चित्र लागेल आणि तिथून ते विकण्याची तुझं शक्यता असते. मी म्हटलं असं आहे का? ठीक आहे. मग माझ्याकडं काही चित्र पेन्सिल्स होते, रंगीत पेन्सिली होत्या रूममध्ये आणि काळा कागद होता. त्याच्यावरती मी एक चित्र काढलं होतं एका लहान मुलाचं. काळ्या कागदावरती रंगीत पेन्सिलीने ते माझं पहिलंच चित्र होतं ह्या मीडियमचं. पेन्सिल्सने मी अगोदर लहानपणापासूनच करतोय, पण कलर पेन्सिल्स आणि ब्लॅक पेपर हे पहिल्यांदा त्या रात्री माझ्या हातात आलं आणि रात्री पूर्ण रात्रभर बसून मी ते चित्र पूर्ण केलं आणि दुसऱ्याच दिवशी मी ते आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कॉम्पिटिशनला सबमिट केलं. बर ते चित्र आणलेस का तू? आता इथे नाही आहे सर ते चित्र. मी ट्राय करत होतो, ते मला मिळालं नाही. बरं, पण ते चित्र तू पाठवलंस. काय चित्र होतं ते? मुलाचं चित्र होतं. एक लहान मुलगा होता जस्ट निरागस टेबलवरती बसलेला आहे आणि त्याचं बॅकग्राऊंड असा पूर्ण अंधार आहे, एवढंच ते चित्र होतं. पण ते गुगलवरती माझं नाव सर्च केलं तर सगळ्यांना बघायला देखील मिळेल. सॉरी, तो थोडासा तुम्हाला परत त्रास घ्यावा लागेल. पण ते सिलेक्ट झालं चित्र. सिलेक्ट झालं? हो. म्हणजे त्याला बक्षीस मिळालं? हो, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रोफेशनल कॅटेगरीतून. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये हो हो. तू पाठवलेल्या त्या चित्राला बक्षीस मिळालं. हे तुला कसं कळलं आणि तेव्हा तुला काय वाटलं? मला वाटलं की बरं झालं, आता पैसे कमवायला कॉम्पिटिशन्स शोधावेत अजून कुठले कुठले असतात. कारण पैशाची गरज तेवढी गरजच होती. माझा छंद तर होताच. मी तो छंद माझ्या पद्धतीनं पूर्ण केलाय. म्हणजे अगदी अशा परिस्थितीत असताना मी चित्र काढत होतो की तेव्हा मला माहीत देखील नव्हतं की ह्याच्यात मला करिअर करता येईल किंवा पैसे कमवता येतील वगैरे. मी माझा छंद म्हणून करायचो. पण इथे मला माहीत झालं की ह्याला मला चांगले पैसे मिळतात. म्हणजे याच्यामध्ये माझा छंद हाच माझा व्यवसाय होऊ शकतो, इथे मला माहीत झालं. हे जाणीव तुला इथे झाली. इथे झालं. आणि मग तू त्या पद्धतीने पुढे गेलास? हां, मग पुन्हा ठरवलंच ना मी. मला अजून ह्याच्याही पलीकडे माहीत नव्हतं की अजून प्रायव्हेट आर्ट गॅलरीज असतात, गव्हर्नमेंटच्या आर्ट गॅलरीज आहेत, तिथं आपल्याला प्रदर्शनं भरवता येतात, तिथेही चित्र विकतात. हे मला काही माहीत नव्हतं. मला आत्ता फक्त काय माहीत झालेलं होतं, कॉम्पिटिशन्स असतात, तिथे सिलेक्ट झाले की अवॉर्ड मिळाला किंवा सिलेक्शन झालं की चित्र एक्झिबिट करता येते आणि विकता येतात. आणि त्याच्यातून हां, मग पुन्हा मी वर्षभर चित्र काढली आणि त्यातलं एक चित्र पुढच्या वर्षी लगेच 2009 मध्ये द बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कॉम्पिटिशनला दिलं. तिथेही ते नॅशनल कॉम्पिटिशनच आहे. तिथे देखील त्यांचं प्रथम पारितोषिक मिळालं. दी गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड अँड मेडल असं त्याचं स्वरूप असतं.
आणि ते चित्र 70,000ला विकलं. मग मला पूर्ण कॉन्फिडन्स झाला, आता पूर्ण वेळ चित्रच काढायची. आणि पेन्सिल्समध्ये अजून मला जे काही रिझल्ट्स घ्यायचे आहेत, शोधक वृत्ती पहिल्यापासूनच होती, अजून पण आहे, आणि ते रिझल्ट्स घ्यायचे. पेन्सिलच्या चित्रशैलीची वैशिष्ट्य कोणती आहेत? वैशिष्ट्य मला असं वाटतं की त्याच्यात खूप बारकावे मला गाठता येतात. माझी चित्र जर तुम्ही बघितली तर त्याच्यात अगदी बारीक बारीक जरीचे टेक्स्चर्स असतील, डोळ्यातले कडा ओलसर झालेली ती बारीक कडा देखील असेल, एक एक केस असेल, त्या केसाचे शेड अँड लाईट्स असतील, की अजून बरेच असे बारीक सारीक गोष्टी आहेत की त्या मला पेन्सिलमधून टिपता येतात, कारण त्याला तितका पॉईंट असतो. पण त्या गोष्टीसाठी पेशन्स देखील तितकेच लागतात. आणि मी रिव्हर्स पद्धतीनं काम करतो, म्हणजे काळ्याकडून उजेडाकडं जातो. ब्लॅक पेपरवरती लाईट्स काढत 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 मी ते चित्र पूर्ण करत जातो. अच्छा, ब्लॅक वरती सुरुवात करत 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 तू लाईट कडे जातोस. तू काही उदाहरण आणलंयस का आमच्यासाठी? आता माझा खरं एक डेमॉन्स्ट्रेशन होता, पण मी रात्री आमचा कार्यक्रम खूप वेळ सोलापुरात चालला, त्यामुळं मला ते मिळालं नाही. परंतु एक फिल्म आहे, त्याच्यात मी डेमो दाखवलाय की नाही माहीत नाही, परंतु जागरचा एक फिल्म आहे, तो आपण बघूयात. हो, बघूया ना. भारतातल्या 27 शहरामध्ये जागर या नावाने मी माझ्या चित्रांचं प्रदर्शन भरवतोय. त्यातलं पहिलं प्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये भरलं, आणि दुसरं प्रदर्शन आत्ता सध्या सोलापुरात सुरू आहे. तिथे देखील प्रचंड गर्दी आहे आणि कलारसिकांची तेवढीच दाद मिळते, म्हणजे हजारोंच्या संख्येत. तर पहिल्या प्रदर्शनाचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, मुंबईतल्या लोकांचे रिॲक्शन्स आणि प्रतिक्रिया. त्याच्यात माझी काही चित्र देखील तुम्हाला बघायला मिळतील. साडीचा रंग काय गोड काढलाय त्यांनी. And the paper is black. It's a black paper. It's a black paper. So this texture has The texture comes when you give the shading.
of the girl, it shows that the artist did it with his heart to fulfill this. So. क्रोशाचं जो तुमचं हे आहे ते फार रिअलिस्टिक आहे. म्हणजे खरोखर तो फोटो वाटतो इतके मार्वलस आहे. इट्स लाईक माय गुडनेस स्पेशली आहे की मी इतना माइन्यूट, इतना एक एक चीज़ की शैडोज तो चलो बहुत ही सब करते ही आर्टिस्ट, बट जो एक बारीकी है short of words actually to describe this. It's absolutely. या प्रदर्शनात किती चित्र होती? मुंबईत 12 चित्र लावलेली होती, आता सोलापुरात 20 आहेत. 20 चित्र. आणि एक चित्र काढायला तुला किती वेळ लागतो? जवळपास 1 महिना. 1 महिना लागतो एक चित्र काढायला. आणि दिवसाला किती तास तू काम करत असतोस? ठरवून नाही, मूडवरती आहे. कधी कधी 10 तास, कधी कधी 24 तास सुद्धा. कधी 10 तास, कधी 24 तास. आणि जे आम्हाला रंग सगळे दिसत आहेत त्या पेन्सिली आहेत. फक्त पेन्सिल, ड्राय पेन्सिल्स. फक्त ड्राय पेन्सिल्स आहेत. हो. काळा कागद, ड्राय पेन्सिल. येस. एका चित्रासाठी 1 महिना. ॲव्हरेज दिवसाचे 10 ते 24 तास. हं? आणि हे सगळं करत असताना म्हणजे जेव्हा तुझा असा मूड लागलेला आहे समज, चित्र तू काढतोयस आता, ते जे चित्र आता होतं, तर हे अख्खं चित्र तुला आधीपासून दिसतं का रे? कोणतं? आता बघ, आता ते मुलांचं एक चित्र आलं होतं आता. हा, हे. अच्छा. आता हे चित्र तू कसं पाहिलंस? हे तुला अख्खं चित्र आधी दिसलं? मी स्वतः ते जीवन जगलेलो आहे. ओके. म्हणजे मगाशीच सांगितलं की मी शाळेत सगळ्या विषयांमध्ये नापास असणारा मुलगा आहे. म्हणजेच याचा अर्थ 1 नंबरचा टुकार. सगळे खेळ, गोट्या खेळणं असेल, नदीत पोहायला जाणं असेल, मोहळं झाडायला जाणं असेल, मातीत खेळणं असेल, कुस्त्या खेळणं असेल, खेळ म्हणून जेवढेही काही प्रकार आहेत, सूरपारंभ असेल, सगळे खेळ मी स्वतः खेळलेलो आहे आणि तसं जगलेलो आहे. म्हणजे ती जी 5 मुलं दिसत आहेत ते खरं 5 शशिकांतच आहेत. हां, मी आणि माझे मित्र आहेत असं म्हणू शकतो. असं आपण ते म्हणू शकतो नाही का? पण हे तुला अख्खं दिसलं का ते हळूहळू डेव्हलप होत गेलं तुझ्या डोळ्यात? डेव्हलप म्हणजे विषय तरी अगदी हृदयात पक्के आहेत. मी ते कधी सांगू शकतो, अगदी डिटेल वर्णन करून मी त्याच्याबद्दल सांगू शकतो. पहिल्यांदा आराखडा काढतोस आणि मग रंग भरतोस, कसा तुझी पद्धत काय असते करायची? हां, अगोदर ड्रॉइंग होतात, स्केचेस होतात आणि मग त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप ते डेव्हलप होत ते फायनली. या चित्राला पण 1 महिना लागला जे आम्ही पाहतो? हां, 1 महिना लागला. हो, त्याला देखील 1 महिना लागला. चला जरा पुढे जाऊया. हां.
आर्टिस्ट के लिए वर्ड्स नहीं, त्याने जे माध्यम निवडलं आहे ते कलर पेन्सिल्सचं माध्यम वापरायला अतिशय कठीण असं माध्यम आहे. त्याच्यात त्याने जो वास्तववादी फील आणलेला आहे त्याला तोड नाही असं माझं म्हणणं आहे. मला वाटतं आत्ता जे बोलतायत ते रवी परांजपे होते, जे फार प्रसिद्ध चित्रकार आहेत या वास्तववादी शैलीमधले. हो ते आत्ता तुझ्या चित्रांबद्दल हो बोलत हो होते. हो. त्याला जरा- याला थोडा मागे घेऊन आपण थांबूया. ते जे आत्ताचं चित्र होतं हे. हा हा आता हे जे चित्र आहे याच्यामध्ये त्या मुलीच्या चेहऱ्यावरती एक प्रकाश आणि सावल्या असं हे आहे बघ असं. कसं काय काढलं रे तू? हीच पावती आहे मला मिळणारी की पेन्सिल्सच आहेत. ते केसांमधला जो काळा रंग दिसतोय तो माझा ॲक्च्युअल ब्लॅक पेपर आहे. केसांचा काळा रंग हा तुझा ऍक्च्युअल हा, ब्लॅक आणि पेपर त्या केसांवरती जो लाईट्स दिसतोय ते मी पेन्सिल्सनी काढलेले आहेत. ओ तो केसावरचा लाईट आहे तो पेन्सिलने काढलेला. आणि तसंच आता ती जी स्किन आहे ती त्वचा आहे त्या मुलीची त्याच्यावरती पण एक असं ना सावली पडली आहे बघ, तिच्या चेहऱ्याची सावली हातावरती पडली आहे. तर हे काही तू स्वतः मॉडेल बसवून करत नाहीस ना? नाही, मला 1 महिना वेळ लागतो. एवढा वेळ मॉडेल बसवणं मुश्किल आहे सेम पोजमध्ये. तर बरोबर बरोबर. हा. त्याच्यासाठी मी तसे मॉडेल निवडतो. आधी माझे डोक्यात एक थीम पक्की असते की मला असं चित्र काढायचं आहे. मला हे चित्र त्रिकोणी करायचं होतं. म्हणजे असं म्हणतात की जगामध्ये ट्रँगल म्हणजे त्रिकोणी कंपोजिशन जे असतं ते सगळ्यात सुंदर कंपोजिशन असतं. म्हणजे पिरॅमिडसुद्धा त्रिकोणी आहेत. तर असं आणि बरीचशी ग्रेट चित्र त्रिकोणी याच्यामध्ये कंपोज केलेली आहेत. बरं. म्हणून मला एक त्रिकोणी कंपोज करायचं होतं आणि ती त्रिकोणात बसवलेली फिगर आहे तिचं एक कंपोजिशन. तर मी ती तसं डोक्यात ठेवलेलं आणि ते एक तोडा आहे पाय आपल्याकडं तोडा म्हणतात. पायात तोडा हा मी तोडा घालत आहे पायात जस्ट. आणि मग मला तो लाईट्सचा खेळ त्याच्यामध्ये खेळायचा होता. हो पण हा लाईटचा खेळ म्हणजे तूही तो इमॅजिन करूनच तो नंतर खेळलास की कुठे कशाची सावली कुठे पडेल. आणि मला एक दुसरं वैशिष्ट्य असं जाणवतंय की चेहरा हा एक भाग झाला पण तिचे कपडे, त्या कपड्यावरच्या ज्या चुण्या आहेत ह्याच्यातली जी ह्याच्यातला जो बारकाव आहे की ते छायाचित्र वाटावं. तर ह्याच्यासाठी म्हणजे पुन्हा तोच प्रश्न विचारतोय पण की हे जमवण्यासाठी किती प्रचंड मेहनत आणि काय एकाग्रता लागत असेल रे? एकाग्रता लागते, मेहनत जाणवत नाही. म्हणजे आवडीचं काम करायला मेहनत जाणवत नाही कोणालाच. आणि ते मी लहानपणापासून करतोय. त्यामुळे एकाग्रता लागते पण मेहनत जाणवत नाही. हा शब्द कोणालाच. मला असं वाटतं की आवडतं काम करत असताना मेहनतीची जाणीव कोणालाच होत नसेल. क्या बात आहे. चला आता पुढे जाऊयात. की 2च मिनिट आहे. हो त्याच्यात डेमॉन्स्ट्रेशन पण आहे ना? वा. याच्यामध्ये तो एक तानपुरा ठेवलेला आहे. काय छान. हे कसं काय हे म्हणजे हे कॉम्पोजिशन कसं सुचलं? तू आधी बघितलं होतंस काय? कंपोजिशन पुन्हा तेच आहे. ट्रायंगल तिचा तो त्रिकोणी ट्रायंगल आहे असा. हो. आणि तो तानपुरा आहे. आणि ती विचार करते. काय विचार करते माहित नाही, परंतु एक बाजूला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते एक खेळा आहे, त्या खेळावरती टांगलेला आहे. तिला ते हवं आहे, तिला ते शिकायचं आहे, तिला तसं मुक्तपणे जगायचं आहे संगीतात. पण माहीत नाही भारतीय संस्कृती किंवा इथल्या चाली रूढी परंपरा तिला ते करू देत नाहीत. ती काहीतरी खोल विचारत आहे.
अजूनही खूप काही असेल त्याच्यात, खूप प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं अंदाज लावतो, पण मी असं काहीतरी अंदाज लावून ते कंपोज केलेलं आहे. पण ह्याच्यातलं मला एक जाणवतंय ते असं की त्या मुलीचे जे डोळे आहेत ते डोळे त्या तानपुऱ्याकडे लागलेले आहेत. हो, तिथे त्यालाच बघत आहे ते. हे आपल्याला कळतंय की ही त्या तानपुऱ्याकडेच बघते. मग कदाचित तिला इच्छा आहे ते शिकायची, ते जमत नाहीये, किंवा तिला तर शिकायला मिळणार आहे पण त्याची भीती वाटते, काही असेल. अर्थ काही म्हणजे मी फक्त एक काय म्हणतो सिम्बॉलिक म्हणून तिथं म्युझिक इन्स्ट्रुमेंट ठेवलेलं आहे. त्याच्या ठिकाणी आपण काही पुस्तक घेऊ शकता. हो, म्हणजे अर्थ मला म्हणजे सांगायचा आहे, तो अर्थ फक्त आपण घेतला तरी भरपूर झालं. अगदी अगदी अगदी. पुढे जाऊया. वा. हे जे कपडे इतके कलरफुल त्यांचे आहेत हं? ते माझ्या कल्पनेतले आहेत. बरं, ते सगळे कल्पनेतले आहेत, पण त्याला ना असं एक गोधडीसारखा फील आहे. म्हणजे त्यातले रंग आणि त्या सगळ्याला ना हे सगळे रंग तू भरत जातोस तसे तुला कळत जातात, काय असतं? नाही, मी अगोदर ठरवलेलं असतं की मला कुठे कोणता रंग द्यायचा आहे, बरं. आणि त्यानुसार मग मी ते रंग भरत जातो. हां. हा विषय मी अगोदरच ठरवलेला होता की 2 मुली आहेत, एक मुलगी बघत बसलेली आहे आणि एक मुलगी ते टॉयज पेंट करते, रंगवते खेळणी. आणि म्हणजे खेळणी जितके रंगीत आहेत किंवा चित्र हा विषय जितका रंगीत वाटतो तसेच त्यांचे कपडे देखील असावेत असं मला वाटलेलं. आणि मी रंग ठरवलेले होते की हा हिचा ड्रेस असला पाहिजे, असा हिचा ड्रेस असा असला पाहिजे. म्हणजे खेळणी जशी रंगीत आहेत आणि त्या खेळण्यांना रंग देत आहेत, तर त्यांच्या कपड्यांवरही ते सगळे रंग दिसले पाहिजे, हां. असं काहीतरी तुझ्या डोक्यात होतं करताना. वा. It's a really wonderful work. In my life I have seen first time this pencil work so super fine. The paintings are amazing to imagine. It's like they're emerging from the darkness and they just touch your heart, and it's hard to believe it's done from pencil. It's just like completely realistic. Every part of it is like worked with so much of patience and heart. He inspires me a lot. हां. वा. ह्याच्यामधला म्हणजे तो रंग गर्द एक निळा रंगाची हे जे कलर्स होते ते पण तू त्या टोटल कॉम्पोजिशनचा भाग म्हणूनच पाहिलेस? हो, हे ठरवूनच केलेले आहेत, पण इथे फोटोग्राफमध्ये ते तितकं दिसत नाही आहेत. ओरिजिनल तुम्ही बघाल तर ते त्याच्यामध्ये खूप रंग आहेत. त्या निळ्यामध्ये सुद्धा निळा जांभळा असा रंग आहे. आणि तो ब्लाऊजचा चोळीचा तो जरीचा फील आहे, टेक्स्चर, ते जवळून बघाल तर खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ते लाईन्स आहेत पेन्सिलच्या अशा जरीच्या असं म्हणजे हे सगळं त्याच्यातलं मला एक आश्चर्य वाटतं, तो स्किन कलर, त्वचेचा जो सगळा रंग आहे हा सुद्धा त्या पेन्सिलनीच. हो हो, त्याच्यासाठी वेगवेगळ्या पेन्सिल्स एकमेकांमध्ये मिक्स करून मला तसा रिझल्ट घ्यावा लागतो. अच्छा, वेगवेगळ्या पेन्सिल तू मिक्स करून. तू एका वेळी तुझ्या आजूबाजूला किती पेन्सिली असतात? सगळ्या पेन्सिलीज असतात. म्हणजे पूर्ण आजूबाजूला पेन्सिलीज असतात. पेन्सिलींमध्ये तू बसलेला हो असतो. हो हो. बरं. आणि हा साधारण हा कागद आहे, हा किती मोठा असेल? ही 5 फूट एवढी मोठी चित्र आहेत. 5 फूट मोठी चित्र आहेत. हा. बरं बरं. प्रत्यक्ष समोर बघाल तर ते म्हणजे ऍक्च्युअली लाईव्ह साईज वाटेल. लाईव्ह साईज वाटेल एवढी मोठी चित्र आहेत. हो, ही चित्र आहेत. क्या बात. जाऊया पुढे. येस.
हा हे जे चित्र आहे मधमाशांचं, हे सुद्धा माझंच चित्र आहे. हो, ज्याने जागर लिहिलंय ते मधमाशांचं पोळं आहे, पोळं आहे. आणि त्या अर्ध्या भागामध्ये पोळं दिसते आणि अर्ध्या भागामध्ये काम माशा करणाऱ्या आहेत. माशा दिसत आहेत. आणि असं ॲक्च्युली असं मधमाशांचं पोळं नसतं इतकं गोल, हो, पण तो पृथ्वीचा गोल आहे आणि अर्ध्या मधमाशा आहेत. अर्धा गोल रिकामा झालेला आहे, म्हणजेच अर्धी पृथ्वी संपलेली आहे. जेव्हा ह्या अर्ध्या माशा देखील संपतील तेव्हा पूर्ण पृथ्वी संपलेली असेल. म्हणून जागे व्हा. म्हणून जागर. म्हणून जागर. क्या बात आहे, क्या बात. आता हे प्रदर्शन तुझं आपण पाहिलं या मुंबईमध्ये झालेलं पहिलं प्रदर्शन कसं होतं रे? त्यावेळेला काही टेन्शन आलं होतं का तुला? म्हणजे आता आम्ही बघितली खूप सारी माणसं होती तिकडं, पण पहिलं प्रदर्शन भरवताना ते यशस्वी होईल का नाही असं सगळं वाटत होतं का? नाही, अजून एक असं की मी कोणतंही काम करतो ना, कमालीचा आत्मविश्वास असतो. बरं, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मला 2007ला जेव्हा आर्ट सोसायटी ऑफ इंडियाला सिलेक्शन झालं तेव्हाच मी ठरवलं की बरं झालं, आता पुढच्या वर्षी 2009मध्ये आपल्याला बॉम्बे आर्ट सोसायटीचा अवॉर्ड घ्यायचा आहे. आणि म्हणजे तेव्हाच ठरवलं होतं आणि अगदी ठरवल्याप्रमाणे 2008, 2009, 10, 11, 12 जे काही चित्रकलेतले मानाचे पुरस्कार देशातले समजले जातात ते सगळे संपवले 2012पर्यंत. आणि त्याचा कधी गर्वही वाटला नाही किंवा फार आनंद झालाय असंही झालं नाही. अगदी सहज. तसंच पहिलं प्रदर्शन सुद्धा. तसंच पहिलं प्रदर्शन. आपण लोकांच्या प्रतिक्रिया बघायला मला खूप मजा येते. मी स्वतः चित्रकार असून प्रदर्शनाच्या ठिकाणी माझा फोटो लावलेला नसतो किंवा मी फारसा थांबत नाही, कधीतरी गर्दीत जाऊन उभारतो. बऱ्याचदा मला असं करतात, म्हणजे खूप इमोशनल होतात आणि मला डिवचून असं करतात, भारी केलं ना. मी म्हणतो हो मस्त केलं. तसं स्वतःला मी अजूनपर्यंत माझे फोटोज किंवा हे मी बाहेर सोशल साईट्सवरती ही चित्र पूर्ण देशभर फिरलेले आहेत. मला वाटतं इथे बसलेले नाही काही जणांनी बघितले असावेत ते, परंतु माझा फोटो माहीत नसेल त्यांना कोणाला मी काढणारा कोण आहे. पण याचा एक ॲडव्हान्टेज आहे ना की तुला ह्या सगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात. ते तुला ओळखत नाहीत त्यामुळे ते शेअर करतात तुझ्यावर. हा नाही, पण कधी कधी माझी चूक देखील दाखवून देतात. मला काल ती चूक समजली. आपल्या सोलापुरातच प्रदर्शन सुरू आहे आता सध्या. मी उभारलेलो होतो तिथं, पाठीमागं उभारलेलो होतो एका कोपऱ्यामध्ये. पूर्ण गर्दी भरलेली होती. पहिल्याच दिवशी 10,000 लोक येऊन गेली तिथं. तर त्यात एक महिला आली होती, गावाकडून आली होती. दोघी महिला गावाकडून आल्या. मला त्यांच्या कमेंट्स ऐकायच्या होत्या. मी हळूच त्यांच्या पाठीमागं जाऊन उभारलो होतो. त्यातली एक बाई म्हणली, अगं बाई दळणारी बाईच्या पायात जोडवं नाही बघ बोटात म्हणली. म्हटलं काय बरोबर म्हटलं. मी विसरलो होतो किंवा माझ्या लक्षात नव्हतं, कारण ती माझी लहानपणाची आठवण आहे. आता तिथं दळत नाही आहेत कोण. तर असंही होतं. म्हणजे इतके विचक्षण असे रसिक असतात असतात की जे म्हणजे तू जो बारकावे दाखवतोस तर ते बारकावे टिपणारे पण रसिक असतात. आणि दुसरा आनंद मला असा होतो की अगदी खेडे गावातली ज्यांना गंधही नाही अशी माणसं माझ्या चित्रांचा आनंद घेऊ शकतात ना, त्याचा मला खूप आनंद होतो. त्याचाही मला खूप आनंद होतो. अगदी अगदी अगदी. लक्षात राहिलेली एखादी दाद रसिकाची सांगू शकतो? कालच परवा दिवशीच मिळाली. आमच्या सोलापुरात वर्तमान पत्रांमध्ये छापून देखील आली ती. एक वयस्क गृहस्थ आले होते गावाकडून, अगदी खेडेगावातून. त्यांची भाषा देखील अगदीच गावरान होती. ते आले, मी नव्हतो गॅलरीमध्ये, मी फारसं थांबत नाही गॅलरीत, बाहेर थांबून बघत असतो कुठून तरी. तर ते आले आणि ते खूप भावूक झालेले होते आणि त्यांनी विचारला कोण आहे कलावंत, कोण आहे कलाकार त्यांच्या भाषेत. तर मग ते माझा लहान भाऊ खूपच ते इमोशनल आणि ते तिथून जायलाच तयार नाहीत म्हटल्यावर ते माझ्याकडे घेऊन आले. माझ्याजवळ आले, 2 मिनटं माझ्याकडे बघितलं त्यांनी, माझे दोन्ही हातात धरले आणि तिथं सगळेजण होते, सगळा स्टाफ होता, भरपूर माणसं होती गॅलरीत. आणि असे हुंदक्या देत रडायला लागले आणि रडून म्हणले की अरे बाबा 2 डोळं कमी पडलं की माझं. 2 डोळं कमी पडले. सो ही याच्यापेक्षा मोठी पावती मला अजून काय मिळायला हवी होती. आणि ते हुंदक्या देत रडत होते. म्हणजे रडणं माझ्या प्रदर्शनात काय नवीन नाही आहे. तुम्ही अगदी शाहरुख खानच्या फिल्ममध्ये जशी माणसं रडतात ना, तशी माझ्या प्रदर्शनात तुम्हाला रडणारी माणसं दिसतील. का रडतात मला पण माहीत नाही, परंतु ती तितकी इमोशनल होतात.
ते त्या का माहीत नाही त्या विषयांमध्ये ते स्वतःला शोधतात की काय काय, पण ते तसं होतं. त्या विषयामध्ये ती दाद माझ्यासाठी सगळ्यात मोठी होती आतापर्यंत. सगळ्यात मोठी दाद. आजच्या शशिकांतचा दिनक्रम कसा असतो? आता सध्या तर एखाद्या प्राईम मिनिस्टर सारखं झालं. कारण पूर्ण देशभर करतोय. देशातल्या 27 शहरांमध्ये प्रदर्शन होणार आहे. एकाच वेळेस मी देशातल्या 27 शहरातल्या लोकांच्या संपर्कात आहे. त्या शहरात काय करायचं आहे, तिथं काय काय करावं लागणार आहे. आता इथून कार्यक्रम झाला की लगेच सोलापूरला, संध्याकाळी आज फिल्म स्क्रीनिंग आहे, तिथलं संपवायचं आणि उद्या परवा सोलापुरातलं संपलं की लगेच पुढं कोल्हापूर. असं जवळपास 1.5 वर्षाचं नियोजन माझं पक्का झालेलं आहे. आणि 1.5 वर्षामध्ये मी जो भारत बघणार आहे, ज्या माझ्या नजरेतनं, माझ्या दृष्टिकोनातनं, आता फक्त कला रसिकांनी अशी अपेक्षा ठेवू नये की 1.5 वर्षानंतर सुद्धा मी अशी छान छान गोड चित्र काढेन. 1.5 वर्षानंतर फार गंभीर विषयसुद्धा माझ्या चित्रात येऊ शकतात. एखाद्या डोंबाऱ्याचं पोरगं येऊ शकतो, कायकड्याचं पोरगं येऊ शकतो, पारद्याचं पोर येऊ शकतो, त्याची व्यथा येऊ शकते. किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मी खूप फिरणार आहे, त्या लोकांमध्येच राहणार आहे. मी गॅलरीत थांबणार नाही आहे. तर त्या लोकांमध्ये राहून जे अनुभव मी घेणार आहे, त्या अनुभवांच्या आधारे आणि माझ्या एका कलावंतांच्या नजरेनं मी 2017-18मध्ये पुन्हा 2 वर्ष चित्र काढणार. आणि 2019मध्ये आत्ता जसा पूर्ण भारत घेतलेला आहे माझ्या ट्रॅव्हल शोमध्ये, तसा पूर्ण युरोप खंड घेणार आहे. बरं, थँक्यू. म्हणजे आत्ताची तुझी ही जी भारत परिक्रमा असेल, ती भारत परिक्रमा तुझ्यासाठी पुन्हा एक जागर असेल. हो, पण त्याचा खूप खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला मिळतोय ते ठीक आहे, परंतु समाजामध्ये सुद्धा चित्रकलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. ज्या ज्या शहरांमध्ये मी जातोय तिथून आता पहिल्याच दिवशी 10,000 लोकांनी चित्रकला बघायला व्हिजिट करणं सोलापूरसारख्या शहरात, ही काही छोटी गोष्ट नाही आहे. Yes. आता ही संपेपर्यंत 1 लाख लोक होतील, म्हणजे 14 लाख शहराची लोकसंख्या आहे. त्यातली 1 लाख लोक येऊन चित्र बघतात, म्हणजे जवळपास प्रत्येक 14तला 1 माणूस प्रत्यक्ष येऊन चित्र बघतोय. ही जी अटॅचमेंट आहे चित्रकलेशी सामान्य माणसाची, हीच मला घडवायची आहे. सगळ्या कला लोकांपर्यंत पोहोचल्या. मी नेहमी सांगतो की सिनेमा, इथे बसलेल्या प्रत्येकाला नटनटी माहीत असतील. त्यांना जर म्हटलं की एक 15-20 हिरो हिरोईन्सची नावं सांग, तर ते धड सांगून टाकतील. मगाशीच आपले अधिकारी, आपले साहेब कौस्तुभ सर म्हणाले की त्यांनी तर अगदी सिनेमे आणि तुमचा प्रश्न संपायच्या अगोदर उत्तरं दिली. पण त्यांना जर विचारलं असतं की देशातल्या 10 चित्रकारांची नावं सांगा फटाफटा, तर मला वाटतं त्यांनी कदाचित अभ्यास केलेला आहे, भरपूर सांगू शकले असते, पण कदाचित अडखळत देखील सांगितलं असतं. तर ही 10तल्या 9 माणसांना सांगता येणार नाही. हां, तर अशी अवस्था आहे. पण चित्रकला ही फक्त एंटरटेनमेंट म्हणून आपल्याकडं चित्रकलेकडं बघितलं जातं, पण तसं नाही. चित्रकला ही इन्व्हेस्टमेंट ह्याच्या दृष्टिकोनातनं देखील बघितली जाते चित्रकलेकडं. युरोपमध्ये तसंच आहे. आणि चित्रकलेतनं खूप खऱ्या अर्थानं जागर होऊ शकतो, प्रबोधन होऊ शकतं. 1000 पुस्तक म्हणजे पानांचं पुस्तक वाचून जे कळणार नाही ते एक चित्र बघितल्यावर झटकन मनात भिडू शकतं. इतकी त्याच्यामध्ये ताकद आहे. म्हणजे पुस्तक कमी आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. मला स्वतःला वाचन खूप आवडतं, पण ती कला आपल्या देशात सर्वसामान्य माणसांपासून खूपच दूर आहे. मला सर्वसामान्य माणसांना तिथे जोडायचं आहे, त्या कलेशी जोडायचं आहे, त्याचं गांभीर्य पटवून द्यायचं आहे. आपल्या देशात किती काय आहे कलेशी निगडीत. 1000 वर्षापूर्वी ज्या देशात खजुराहो बनतं, अजिंठा वेरूळसारख्या लेण्या बनतात, त्या देशामध्ये नग्न चित्र काढलं म्हणून M.F. हुसेनला बाहेरच्या देशात जाऊन मारावं लागतं. म्हणजे आपण 1000 वर्ष मागं गेलोत की पुढे गेलोत, मलाही उत्तर माहीत नाही बरं का. मला पडलेली शंका मी फक्त बोलून दाखवतोय. दुसरं असं की युरोपामध्ये फ्रान्स असेल, स्पेन असेल, इटली असेल किंवा अजूनही काही देश आहेत, तिथं त्या देशांची महत्त्वाची इकॉनॉमी आर्ट आहे. आपल्याला विश्वास देखील बसणार नाही, जगातलेले पुढारलेले हे देश आहेत, त्या देशांची महत्त्वाची इकॉनॉमी आर्ट आहे. फ्रान्स ह्या देशाची वर्षाची म्हणजे इकॉनॉमीत आपण जर वर्षाचा त्यांचा टर्नओव्हर पाहिला, उलाढाल पाहिली, 100 करोड रुपये जर ही त्यांची उलाढाल असेल, तर त्यातले 86 करोड रुपये फक्त आर्ट्समधून उलाढाल होतात. म्हणजे जगभरातनं तिथं लोक काय बघायला जातात? म्युझियम्स आणि आर्ट गॅलरीज. त्यांनी काय जतन करून ठेवलेलं आहे. मग आपल्याकडं तर दर 50 किलोमीटरला एक बेजोड कलेचा नमुना उभा केलेला आहे पूर्वजांनी. तो असा धुळकात पडलेला आहे. त्याला आपण इकॉनॉमी, देशाच्या इकॉनॉमीत एक महत्त्वाचा पार्ट म्हणून आणू शकतो.
पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की सर्वसामान्य माणूस कलेशी जोडला गेला पाहिजे, चित्रकलेशी जोडला गेला पाहिजे, त्याचं गांभीर्य त्याला समजलं पाहिजे. या बात. आणि हे तुझं मोठं मिशन आहे. हो नक्कीच. हे बघा, मी आता एखाद्या मोबाईलचा कवर माणूस 1000 रुपयाचा 500 रुपयाचा आणून घरात टाकतो. 1000-500 रुपयात चित्रसुद्धा विकत येतं. ते आणून माणूस घरी कधी लावत नाही. का नाही? कारण तो जोडला गेला नाही. म्हणजे घ्यायचे ऐपत नाही असं अजिबात नाही. सहज शॉपिंगला गेलेला माणूस 5-10 हजार खर्च करून परत येतो की नाही. मग लातूरमधल्या इथल्या शहरातल्या चित्रकारांचं चित्र किती महाग असू शकतं. इथं स्थानिक लेवलला काम करणारा नवीन मुलगा, नवीन चित्रकार असेल, त्याचं चित्र विकत घेऊ शकत नाहीत का? पण त्याची जी जोड व्हायला पाहिजे, त्या नातं निर्माण व्हायला पाहिजे. नातं जोडायला पाहिजे, जुळलं जायला पाहिजे, ते अजिबात जुळलं गेलेलं नाही आहे. मला जागरच्या माध्यमातून ते करायचं आहे. आणि हे तुझं मिशन आहे. येस, हे माझं मिशन आहे. प्रश्न असा आहे की आज तू यशाच्या प्रवाहात आहेस. बरीच सारी अपयश पचवून झालेली आहेत. या अपयशांनी तुला कोणते कोणते धडे शिकवले? अपयश धडा शिकवतो खरं आहे, पण फक्त प्रामाणिक माणसालाच धडा शिकवतो. कारण मी अपयशी का झालो? एकतर मी चुकलो असेन किंवा कुठं कमी पडलो असेन. चूक मान्य करणं किंवा मी कुठं कमी पडलो आहे हे मान्य करण्यासाठी प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे. अगदी खरं. मग आपल्याकडं तसं होत नाही. मी चुकलो आहे हे मला माहीत जरी असलं तरी मी कसा चुकलो नाही हे पटवून देण्यात आपण आपली एनर्जी वाया घालवत असतो. या बात. त्या माणसासाठी अपयश काहीच उपयोगाचं नाही. तो अजून अपयशी होत जाईल. पण आपण चुकलो आहेत ह्याची जाणीव ज्याला होते की नाही, त्याच्यासाठी अपयश खूप खूप फायदेशीर आहे. अपयश मला वाटतं सगळ्या माणसाच्या जीवनात येत असतं. प्रत्येक टप्प्याटप्प्याला येत असतं. काही लोकांच्या जीवनात कदाचित येतही नसेल. प्रामाणिकपणे सांगतो, मला कधीच अपयश आलं नाही. कारण मी स्वतः यशासाठी लढतच नाही. मी यशासाठी काहीच करत नाही. मी नेहमी एक्सलन्सीसाठी काम करतो. एक उत्कृष्ट काम असेल तर त्याला अपयश व्हायचं काही कारणच नाही. आणि प्रामाणिकता सोबत असेल तर. कारण कुठल्याच तरी सिनेमात मी तो डायलॉग आमिर खानचा आहे, तो 3 इडियट्स, तो त्याच्यात म्हणतो बघा की कामयाबी के पीछे मत भागो, एक्सलन्सी हासिल करो, कामयाबी झक मार के तुम्हारे पीछे आ जाएगी. सो हे सुद्धा खूप महत्त्वाचं वाटतं मला की आपण आपल्या ध्येयाकडं कुठल्या नजरेनं बघतो किंवा किती तळमळीनं बघतो. अजून 1-2 मिनिटाचं मी उदाहरण सांगू शकतो आवडत असेल तर. सांग. की यश मिळवण्यासाठी नाही का एक खूप छानशी गोष्ट आहे सॉक्रेटिसची. गोष्ट नाही, वस्तुस्थिती आहे, त्यांनी स्वतः लिहून ठेवलेली. आणि आवर्जून मी हे सांगतो, मग ती सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना लागू पडते. सॉक्रेटिस महाशय एकदा समुद्राच्या किनाऱ्याला चालत होते. त्यांना सवय होती, ते रोज समुद्राच्या किनाऱ्याला रोज सकाळी चालायचे, जाऊन सकाळी जॉगिंग. एक गृहस्थ तिथे आल्याने त्यांनी सॉक्रेटिसना विचारलं की सॉक्रेटिस महाशय, यशाचं रहस्य काय? मला यशाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. तुम्ही एवढे थोर विचारवंत आहात, मला त्याचं उत्तर द्या. सॉक्रेटिस म्हणाले, ठीक आहे सांगतो, माझ्यासोबत फक्त चालत राहा. समुद्राच्या दिशेने सॉक्रेटिस चालत राहिले. गुडघ्याभर पाण्यात गेले, कमरेएवढ्या पाण्यात गेले. सॉक्रेटिसने अचानक त्या गृहस्थाचे केस पकडले आणि जोरात पाण्यात त्यांचं डोकं बुडवलं, त्यांची मुंडी बुडवली. तो माणूस काही क्षण थांबला, अस्वस्थ झाला. पण जेव्हा त्याला कळलं की आता माझा जीव जातोय, तेव्हा त्यानं खूप वेगानं धडपडून तळमळीनं स्वतः जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावून स्वतःचं डोकं बाहेर काढून घेतलं. बाहेर काढल्याबरोबर सॉक्रेटिसनं साहजिकच शिव्या घातल्या. असं का केलं विचारलं. सॉक्रेटिसने सांगितलं, हेच यशाचं रहस्य आहे. तुला पाण्यात असताना सगळ्यात जास्त गरज कशाची वाटली? तो म्हणाला श्वास, हवा. तो म्हणाला तुला जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी त्या श्वासाची, त्या हवेची जेवढी गरज वाटली तेवढी गरज जर तुला तुझ्या ध्येयाची वाटली तर ते तुला मिळेल. पण आपल्याकडं ते दुर्दैवानं तेवढ्या तळमळीनं कुठल्याही क्षेत्राकडं बघितलं जात नाही. खूप कमी लोक बघतात. टाईमपासच्या दृष्टिकोनातनं सगळं चाललेलं असतं किंवा काय म्हणतो आपण पार्ट टाईमच्या दृष्टिकोनातनं चाललेलं असतं. मला ते जमतं पण त्याला वेळ मिळत नाही
असं तशी काहीतरी विचित्र कारणं सांगितली जातात. आणि देशाच्या प्रगतीसाठी सगळ्यात मोठा अडथळा असणारा एक शब्द आहे, एकच शब्द आहे मला जाणवलेला. मी प्रत्येक ठिकाणी तो बोलून देखून जाणवतो आणि मी माझ्या प्रत्येक 27 शहरात ते बोलून दाखवणार आहे. माझी विनंती आहे इथे बसलेल्या माझ्या सर्व म्हणजे सिनियर मित्रांना, विद्यार्थ्यांना, सगळ्यांनाच, टाइमपास हा शब्द आयुष्यात कधीच वापरू नका. आपण सहज कोणाला तरी विचारतो ना, काय चाललंय, काय नाही रे टाइमपास करतोय. प्लीज, म्हणजे एकदाच मिळालेलं आहे जीवन, टाइमपास करण्यासाठी अजिबात मिळालेलं नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. क्या बात, क्या बात, फारच छान. आता आपण रॅपिड फायरकडे येऊया. निवड करा, पेन्सिल की स्केच पेन, पेन्सिल. पेपर की कॅनव्हास, दोन्ही. मुंबई की सोलापूर, दोन्ही नाही, माझं गाव शिरापूर. ॲनिमेशन की स्केचिंग, दोन्ही. ट्रेन की प्लेन, दोन्ही नाही, दोन्ही नाही, पैदल. पैदल. पांढरा की काळा, रंग खूप आवडतात, मूडवरती आहे, डिपेंड. मूडवरती आहे, काळा का पांढरा. पुढचा तोच आहे, माझा आवडता रंग म्हणजे आत्ताच्या मूडमध्ये तुझा आवडता रंग. आत्ताच्या मूडमधला माझा आवडता रंग प्रचंड पिंक. पिंक, ओके. माझी आवडती मानवाकृती, मला काढायला आवडेल असं, आई. आई. क्या बात. माझे 3 आवडते चित्रकार. खूप आवडतात खरं तर, म्हणजे मला खूप चित्रकार आवडतात. त्यातले एक जीव्या सोम्या म्हशे, जे वारली चित्र काढतात. त्यांचं नाव कदाचित ऐकलं नसेल कोणी, परंतु मी त्यांचा सगळ्यात मोठा फॅन आहे. हां, त्यानंतर रेम्ब्रांट नावाचे रेम्ब्रांट. एक हॉलंडचे चित्रकार होते ते, आणि व्हॅन गॉग. आणि व्हॅन गॉग. आवडते गायक, प्रल्हाद शिंदे. माझ्या गावामध्ये एक परटीन बाई होती, ती प्रत्येक लग्नाच्या हळदीमध्ये तिच्या शैलीत गाणी म्हणायची. बर. ती परटीन बाई. आणि किशोर कुमार. आणि किशोर कुमार, ओके. ही त्या बाईंचं गाणं तुझ्या अजूनही लक्षात राहील? आहे. हां. अजूनही ते माझ्या डोक्यात तसंच्या तसं ते, पण तिच्या आवाजात नाही म्हणू शकत मी. हो, हा, तिचा आवाजच असा आहे की तिची जगात कोण कॉपी करू कोणी शकतो. कॉपीच नाही करू शकत. ओके. आवडतं निसर्ग स्थळ, माझं गाव. आवडतं जेवण, गावरान. गावरान. नुकताच पाहिलेला चित्रपट, पीके. पीके. वाक्य पूर्ण करा. पूर्ण झालेल्या माझ्या चित्राकडे पाहताना मी खूप अस्वस्थ नजरेनं बघतो, म्हणजे 100% मला पाहिजे तसा रिझल्ट मिळालेला नसतो, म्हणून मी परत पुढच्या चित्रात ते शोधायचा प्रयत्न करतो. वा. पेन्सिलीला मनासारखं टोक काढत असताना विचार येतो की, आता नाही, पेन्सिलीकडे लक्षच नसतं माझं, मग ते चित्राकडेच लक्ष असतं आणि ते अगदी नैसर्गिक होऊन जातं आणि लक्ष सगळं चित्राकडेच असतं. माझ्या कुटुंबाने माझ्या प्रवासात मला सगळं काही दिलंय. सगळं काही सुख, दिलं. दुःख, दारिद्र्य, ऐश्वर्य, जे काय असेल ते सगळं दिलं. पेन्सिल म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व. सर्वस्व. अपयशाकडून यशाकडे जायचं तर प्रत्येकाने, मी मागाशी उदाहरण सांगितले सॉक्रेटिस साहेबांचं. हो, प्राणवायू इतकं महत्व द्या ध्येयाला. श्वासाची जेवढी गरज वाटते तेवढी गरज आपल्याला आपल्या देहाची वाटायला पाहिजे. बरोबर, किंवा बरोबर. तेवढी तळमळ असायला पाहिजे. अजून पण एक उदाहरण सांगतो, 2 मिनिटाचं आहे. हो. विल्मा रोडॉल्फ नावाची एक मुलगी होती अमेरिकेत. जन्मताच तिला ह्युतांग ज्वर आणि पोलिओ हे दोन्ही आजार होते. ती तिच्या पायावरती उभारू शकत नव्हती, व्हीलचेअरवरती असायची. वयाच्या 12व्या वर्षी तिला पायावरती उठून उभं राहायची इच्छा झाली, प्रचंड इच्छा. ती नेहमी आईवडिलांना बोलून दाखवायचे. आईवडील डॉक्टरांना विचारायचे. डॉक्टर म्हणायचे की हिला पोलिओ आहे आणि ह्युतांग ज्वर जन्मताच, ती कशी काय तिच्या पायावरती उभी राहू शकणार. पण प्रचंड जिद्द होती तिच्या मनामध्ये.
ती इच्छाशक्ती कुठल्या टोकाची होती मला शब्दांनी सांगता येणार नाही, कदाचित सॉक्रेटिसांच्या त्या श्वासापलीकडची. 14व्या वर्षात असताना तिनं शाळेत असताना पळायच्या शर्यतीत भाग घ्यायचा ठरवला. अर्थात ती व्हीलचेअरवरतीच होती. व्हीलचेअरवरून उठून उभारली, जागेवरतीच पडली, पण तिनं जिद्द सोडली नाही. तिची ती जिद्द, तिची ती धडपड बघून त्या शाळेतल्या शिक्षकांनी तिला सकारात्मक सपोर्ट दिला, तिला खूप सपोर्ट दिला तिच्या उठून उभारण्यासाठी, पळण्यासाठी. पण हिची मानसिकता मात्र कमालीची सकारात्मक होती. 1962च्या ऑलिम्पिकमध्ये वेल्मा रोडाल्प 16.5 वर्षाची होती, तेव्हा ती जगातली सगळ्यात वेगवान धावपटू म्हणून निवडून आली होती. म्हणजे सांगायचं असं आहे मला की आपल्याकडं सगळं काही असताना आपण अडचणींचा अक्षरशः पाडा वाचत बसत असतो. ज्याच्याकडं काहीच नाही ना त्याला त्या गोष्टीचं महत्त्व असतं. पण सगळं असतानाच जर महत्त्व असेल तर अजून किती चांगलं. क्या बात, थँक्यू. क्या बात, क्या बात, क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. एका वेगळ्या जगात शशिकांत सर आपल्याला घेऊन गेलेले आहेत. त्यांचा सगळाच प्रवास ऐकताना अगदी वाक्यातनं आपल्याला काहीतरी शिकायला किंवा नवं काहीतरी ऐकायला मिळत होतं. पण मला सगळ्यात जास्त लक्षात राहिलं ते त्यांचं सुरुवातीला बोललेलं एक वाक्य. त्यांनी ती आठवण सांगितली की ते चित्र काढायचे आणि ते आई नकळत चुलीत जाळायची. मला तसं अस्वस्थ वाटलं, शी हे काय. पण त्याच्या पुढे त्यांनीच त्याचं उत्तर दिलं. ते म्हणाले मला त्याचं दुःख नाही व्हायचं, कारण चित्र काढण्यात जो आनंद मला मिळायचा तो आनंद मला मिळून गेलेला असायचा. क्या बात. म्हणजे जे आपल्याला पहिल्या ह्याच्यात सेशनमध्ये कौस्तुभदादांनी सांगितलं की प्रोसेस सॅटिस्फॅक्शनमध्ये जर आपण राहिलो, प्रवासाचा आनंद घेता जर आपल्याला आला, तेच आत्ता आपल्याला शशिकांत सरांनी रिपीट केलं की मग मेहनत राहत नाही, तो प्रवास फक्त आनंदाचा होतो. तर ह्या सेशनमधनं मी एक फारच महत्त्वाचे शिक्षण घेऊन जाते. शशिकांत सर, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आणि मला तर तो टाइमपास नेहमीच लक्षात राहील की टाइम ऑलवेज पासेस, हाऊ यू यूज दॅट टाइम. म्हणजे तुम्ही त्या वेळाचा उपयोग कसा करणार हे तुमच्यावरती आहे. हे जे तू सांगितलंस ते मला खूप महत्त्वाचं वाटलं. अर्थात तू जे बोलत होतास ते तू जगलेला आहेस म्हणून त्या बोलण्यामध्ये एक शक्ती येत होती. कारण मला नेहमी असं वाटतं की ज्या वेळेला माणूस जे बोलत असतो ते जगत असतो तेव्हा आपोआपच तो प्रामाणिकपणा आहे. हो. आणि तो प्रामाणिकपणा आला की वेगळं काही करावं लागत नाही. जे आपल्या मनात असतं ते आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोचतं. बरोबर. आणि 2 सत्र आपण अनुभवली मित्रो, एक कौस्तुभचं पहिलं सत्र आणि आत्ताचं हे दुसरं. माझ्या मनाशी असा विचार करत होतो की आपण नेहमी तत्वज्ञान, फिलॉसॉफी म्हणजे काहीतरी खूप जड आहे, आपल्याला न समजणार आहे, साधारण 60च्या पलीकडे गेल्यावरती समजेल असं आपण म्हणत असतो. परंतु आज ह्या दोन्ही सत्रामध्ये आपल्या 2 तरुण मित्रांनी फिलॉसॉफीची जी सगळ्यात महत्त्वाची व्याख्या आहे की इट इज द वे ऑफ लाईफ. तुम्ही जीवन कशा पद्धतीने जगावं हे तुम्हाला जी सांगते ती तुमची फिलॉसॉफी. तर तुम्हा दोघांनीही आमच्यासमोर तुमच्या जगण्यामधून हे जे तत्वज्ञान मांडलं कळत नकळत, ते आमच्यासाठी खूप मोलाचं होतं. आणि ते तुम्ही जगता आहात आणि ते तुम्ही मांडता आहात, ही गोष्ट आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची होती. तुझा जो हा ट्रॅव्हल शो सुरू झालेला आहे शशिकांत चागरचा, त्याच्या पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू. आणि त्याचबरोबर खरं तर वाट पाहतो आम्ही त्या 2017ची 18ची, जेव्हा या जागरमधून तुला मिळालेला सगळा अनुभव तुझ्या कलेमधून आमच्यापर्यंत पोहोचेल. हो. आणि आज इथं बसलेल्या सगळ्यांचं देत आहोत. तेव्हा मी असं म्हणत होतो की आपलं आता लक्ष असणार आहे 2017 सालावरती, ज्या वेळेला त्या भारत परिक्रमेमधलं
मधले अनुभव त्याच्या कलेच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तुझा हा जागर असाच सुरू राहावा आणि तुझ्या निमित्तानं आज इथं बसलेल्या प्रत्येकाचं चित्रकलेशी एक नातं निर्माण झालेलं आहे. ते जपण्याचा आम्ही मनोमन प्रयत्न करू असं आश्वासन आम्हा सगळ्यांच्या वतीनं मी तुला देतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. संयोजन समितीच्या वतीने पूजा या लातूर वेध 2015चं स्मृतिचिन्ह शशिकांतला आपल्या सर्वांच्या वतीने देतील.